गुड मॉर्निंग सगळ्यांना, वेलकम टू माय व्लॉग। आता वाजलेले आहे सकाळचे 8 आणि चला तर मग आपण पाहूयात की मी दिवसभरात काय काय करते। आज माझ्या दिवसाची सुरुवात होते ड्रायफ्रूट्स खाऊन, तर मी इथे घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स। माझ्यासोबत शिवसुद्धा खातो आवडीने। आपलं बघूनच लहान मुले वागतात करतात। आपण जर काही आपल्याला हेल्दी सवयी लावून घेतल्या तर मुलांना सुद्धा तशाच हेल्दी सवयी लागल्यावर मी घेतलेला आहे चहा। सध्या खूप उकडतंय त्यामुळे मी चहा शक्यतो स्किप करते, कधी घेते किंवा कधी नाही घेत। शिवची आंघोळ आणि मेकअप झालेला आहे। इथे मम्मी करतायत देवपूजा। शिव काय बघतो? शिव ए बाबू काय बघतो? चहा सोबत मी घेतले होते ओट्सचे कुकीज, हे खूप हेल्दी आहेत। यानंतर मी झाडलोट करून घेतली आणि मला जायचं होतं टीटीचे इंजेक्शन घेण्यासाठी। सो मी पटकन आवरते आणि मग निघते। शिव कुठे चालला? भूर फिरायला। शिव डान्स कर ना, डान्स कर, डान्स कर। सो मी जाऊन आले, तास दीड तास बसल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नेक्स्ट मंथमध्ये या। माझं काम काही झालेलं नाही। सो आता येऊन मी पटपट खिचडी बनवली आणि खाल्ली, कारण की मी सकाळी काहीच खाल्लेलं नव्हतं। सो मला यायला 1 वाजला होता, खूप उशीर झाला होता। आल्यानंतर मी शिवला झोपवलं आणि मग मी किचन क्लीन करायला घेतलं। किचनची क्लिनिंग झाल्यानंतर विनायकला हवा होता मिल्कशेक, त्यामुळे मी इथे मिल्कशेक करते। इथे माझ्याकडे मँगो पल्प शिल्लक होता, सो मी त्याचाच मिल्कशेक बनवते आणि खूप टेस्टी मिल्कशेक होतो। तुम्ही नक्की ट्राय करा। मँगो पल्पमध्ये फक्त साखर आणि मिल्क ॲड करायचं आहे आणि मिक्सीमध्ये छान ते एकत्र होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। विनायकला साई नाही आवडत म्हणून मी साई नाही टाकली। जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की ॲड करा। हे जास्त क्रीमी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शिल्लक राहिलं आहे त्यात थोडंसं दूध टाकून ते सुद्धा मी यात मिक्स करून घ्या। तुम्हाला जर माझा व्लॉग बघायला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी सुद्धा मँगो मिल्कशेक टेस्ट केलं आणि इथे विनायकने काहीतरी जोक केला होता म्हणून मी हसत होते। त्यानंतर मी कापली कैरी आणि त्याला लावलं मीठ आणि हळद आणि आम्ही दोघे इथे बसून खात होतो। आणि ही कैरी खूप आंबट होती।
हा व्लॉग इथेच एंड करते. भेटूयात माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.